मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संपलं का? सर्व काही समाप्त झालं. आंदोलन, अधिवेशन जेवढं काही प्रयत्न होते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रशिक्षणार्थ्यांनी केलं, पण त्या प्रशिक्षणार्थ्यांना एवढे सगळा लढा देऊन अजून त्यांना यश भेटलेलं नाहीये. प्रशिक्षणार्थ्यांना एवढे साऱ्या मंत्र्यांना वेगवेगळे अधिवेशनामध्ये एवढे आंदोलन मोर्चे करून सर्व करून प्रशिक्षणार्थ्यांना यश भेटलेलं नाहीये. त्यांना प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांनी एवढे मोठे प्रयत्न करून सुद्धा त्यांना अडचणीचा सामना करावा लागला आणि त्यांना हे सर्व समाप्त झालं. त्यांना कुठल्याही प्रकारचं कोणी सहकार्य केलं नाही. तुकाराम बाबा असतील, बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन बरेच लढे दिले, बऱ्याच ठिकाणी आंदोलन केले, बऱ्याच ठिकाणी मोर्चे केलेत. पण एवढ्या ठिकाणी अधिवेशन नागपूरला, मुंबईला इथे आझाद मैदानावर बरेच आंदोलन झालेले आहेत. पण या सगळ्या आंदोलन करून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं यश भेटलेलं नाही. प्रशिक्षणार्थी बेरोजगार झालेले आहे. सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा सगळे प्रशिक्षणार्थी आता हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो विषय आहे सगळ्यांनी बाजूला टाकलेला आहे आणि प्रशिक्षणार्थी एकदम शांत झालेले आहेत. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा ज्याप्रमाणे सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळेवर जे आश्वासन दिलेले होते की आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी इथेच रोजगार देऊ, प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना त्यांचा जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट वितरित केल्या जाईल, त्यांना या जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाचा जे काम करतील त्याचा फायदा नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांना होईल, असे बरेच वेगवेगळे प्रशिक्षणार्थ्यांना आश्वासन दिलेलं आहे सरकारने. पण या सरकारने या आश्वासन मध्ये कुठेही पाळलेलं नाहीये. या प्रशिक्षणार्थ्यांना कुठल्याही या जो कार्यकाळ प्रशिक्षणार्थ्यांनी केलेला आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाहीये.